छत्रपती संभाजीनगर नामांतरणाला 2 वर्ष पूर्ण, मात्र नाशिकमध्ये दिशादर्शक फलक अजूनही जुन्याच नावाने। महापालिकेच्या दुर्लक्षावर नागरिक संतप्त। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिफारस 16 जुलै 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळात करण्यात आली होती। त्यानंतर 16 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाम फलकाचे औपचारिक अनावरणही करण्यात आलं। या ऐतिहासिक निर्णयाला लवकरच 2 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरातील दिशादर्शक फलकावर मात्र अजूनही औरंगाबाद हेच नाव झळकत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे या फलकाबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। या प्रशासकीय उदासीनतेवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालय व सकल हिंदू समाजाने पुढाकार घेत संपूर्ण नाशिक शहरातील दिशादर्शक फलक नव्या नावासह स्वखर्चाने तयार करून ठेवले आहेत। मात्र हे फलक उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रेनची सुविधा महानगरपालिकेकडून मिळावी अशी त्यांची साधी मागणी आहे। या मागणीसाठी त्यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात अनुपस्थित होते। नंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी क्रेन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। या प्रकारावरून नागरिकांमध्ये सवाल उपस्थित होत आहेत। नामांतरणास 2 वर्ष पूर्ण होत आली तरीही महापालिकेचे लक्ष कुठं आहे? तसेच शहरातील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आणि ढिसाळ कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला जातोय। शहराच्या सार्वजनिक स्थलांतरणावरील फलकावर नाव बदलणे ही एक प्रशासकीय जबाबदारी असताना ती पार पाडण्यास महानगरपालिका अपयशी ठरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालं आहे। छत्रपती संभाजीनगर या नावाला योग्य तो मान मिळावा अशी नागरिकांची ठाम मागणी आहे। गेल्या 1.5-2 वर्षांपूर्वी औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर झालं आणि संपूर्ण शहरातले जे दिशादर्शक फलक आहेत त्याच्यावरती आजही औरंगाबाद असाच नामोल्लेख आहे। नाशिक महानगरपालिकेचा बांधकाम विभाग असेल त्यांच्याकडे पाठपुरावा करत आलो, त्यांनी कुठली दाद दिली नाही। त्यांच्याकडे गेल्यानंतर ते महापालिकेकडे बोर्ड दाखवतात, महापालिका बांधकाम विभागाकडे बोर्ड दाखवते आणि त्याच्यामुळे आजतागायत एकही दिशादर्शक फलकावरचं नाव हे बदलण्यात आलेलं नाही आहे। शेवटी आम्ही हिंदू जनसंपर्क कार्यालयाने स्वखर्चातनं हे संपूर्ण नाशिक शहरातल्या फलकांचं नावं बदलून छत्रपती संभाजीनगर असं त्याचे बोर्ड बनवलेले आहेत। आज आम्ही अग्रवाल साहेबांना भेटायला आलो, ते भेटले नाहीत म्हणून आम्ही अतिरिक्त आयुक्तांना भेटलो। त्यांनी शब्द दिलेला आहे की जर हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि सकल हिंदू समाजाने नामांतरणासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तर त्यांनी उद्या आम्हाला क्रेन उपलब्ध करून देण्याचा शब्द दिलेला आहे। त्यांनी क्रेन उपलब्ध करून द्यावी आणि हिंदुत्वनिष्ठ उद्याचे उद्या शहरातल्या सर्व फलकांवरचे ते नावं बदलून छत्रपती संभाजीनगर असे बोर्ड त्या ठिकाणी लावणार आहोत। त्यासाठीच आम्ही आज सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंपर्क कार्यालय आयुक्तांची भेट घेण्यासाठी आलेलो होतो। नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या ज्या दिशादर्शक कमानी आहेत ज्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर हे नामकरण केले, परंतु नाशिक महानगरपालिकेतील या कमानींवरती अजूनही औरंगाबाद हेच नाव आहे। त्यासाठी आम्ही आज आयुक्त मॅडमचा आणि नाशिक महानगरपालिकेचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला क्रेन वगैरे उपलब्ध करून द्यावी। आम्ही हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने त्या कमानी स्वखर्चाने बनवलेल्या आहेत। फक्त नाशिक महानगरपालिकेने त्यात क्रेन वगैरे उपलब्ध करून या नामांतराच्या ज्या कमानीचे नाव बदलण्याचे प्रोसेस आहे त्यासाठी सहकार्य करावे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।